अनैतिक संबंधातून कट, दगडाने ठेचून हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात खड्डा खोदून पुरला मृतदेह आणि हत्येनंतर 21 दिवसांनी नवरा गायब झाल्याची स्वतः पत्नीनंच दिली तक्रार. मंडळी, नांदेडच्या देगलूर तालुक्यातील या ब्लाइंड मर्डर केसचा आता तब्बल 2 महिन्यांनी थरारक उलगडा झालाय. मरखेल पोलिसांनी गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा अत्यंत हुशारीने पर्दाफाश केला असून या प्रकरणी मैताची पत्नी व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे दृश्यम स्टाईल हत्याकांड उघडकीस आल्यापासून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. पण ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली आणि 2 महिन्यांनी का होईना पण पोलीस आरोपींपर्यंत नक्की कसे पोहोचले त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, 55 वर्ष रामकिशन गंगाधर गोलेवार हे नांदेडच्या देगलूर तालुक्यातील आमदापूर गावचे रहिवासी. जवळपास 2 महिन्यांपूर्वी म्हणजेच 25 एप्रिल पासून ते अचानक गायब झाले होते. त्यानंतर त्यांची पत्नी दैवशाला गोलेवार हिने 21 दिवसांनी म्हणजे 17 मेला जवळच्या मरखेल पोलीस ठाण्यात आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार हे मिसिंग प्रकरण दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला हे प्रकरण केवळ बेपत्ता व्यक्तीचं असल्याने पोलिसांनी रामकिशन गोलेवार यांचा चहूबाजूंनी शोध घेतला. त्यात बेपत्ता रामकिशन तर आढळून आले नाही, पण तपासादरम्यान पोलिसांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. तक्रार देण्यात झालेला उशीर आणि पत्नी देवशाला गोलेवार हिची वागणूक पाहून पोलिसांनी या प्रकरणाचा पुढे सखोल तपास चालू केला. त्या दैवशाला हिचे गावातील 45 वर्ष सुभाष यत्तरवाड याच्याशी अनैतिक संबंध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आणि याच कारणावरून पती पत्नीमध्ये घरात सातत्याने वाद होत असल्याचंही समजलं. मग काय, पोलिसांनी या माहितीच्या आधारे त्यांचा तपास आणखी खोलात नेला. पोलिसांनी दैवशाला गोलेवार आणि प्रियकर सुभाष यत्तरवाड या दोघांच्या मोबाईलचे CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवले आणि त्याचं विश्लेषण केलं. त्या CDR मधून या दोघांमध्ये नियमित आणि मोठ्या प्रमाणावर संपर्क झाल्याचं स्पष्ट झालं. पण रामकिशन गोलेवार बेपत्ता झाल्यानंतर मात्र त्या दोघांमध्ये नेहमीच्या मोबाईलवरून कोणताही संपर्क झाला नव्हता. प्रियकर सुभाष यत्तरवाड या दैवशालाच्या संपर्कात होता, पण दैवशालाच्या मुलाच्या मोबाईलवरून त्याने हा संपर्क साधल्याचं तांत्रिक तपासामधून पोलिसांच्या निदर्शनास आलंय. त्यावरून मग या दोघांवरील पोलिसांचा संशय जास्तच बळावला. दरम्यान मरखेल पोलिसांनी पुढील चौकशीसाठी मैताची पत्नी दैवशालाला अनेक वेळा चौकशीसाठी बोलावलं, पण सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. जणू काही आपण पूर्णतः निर्दोष आहोत असंच ती पोलिसांना भासवत राहिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि अनैतिक संबंधाच्या बाबतीत पोलिसांना जी स्थानिक व्यक्तीकडून माहिती मिळाली होती त्या साक्षीदाराचा जबाब अशा पुराव्यांची साखळी समोर ठेवताच दैवशालाचा धीर खचला. सातत्यानं चौकशीमुळे आणि पोलिसांनी उभ्या केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे अखेर दैवशालाला खरं काय ते सांगावं लागलं. गावातील सुभाष यत्तरवाड याच्याशी आपले अनैतिक संबंध जुळले होते आणि त्या संबंधात पती रामकिशन अडथळा ठरत होता. तो अडथळा कायमचा दूर करण्यासाठी आम्ही त्यांची दगडाने ठेचून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोजेगाव शिवारातील शेतात पुरला, अशी धक्कादायक कबुली 3 दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीत पत्नी दैवशालाने दिली. त्यानंतर मग तिने दाखवलेल्या जागेवर म्हणजेच शेतात जाऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्खनन करण्यात आलं, तेव्हा खड्ड्यातून मानवी सांगाडा आणि काही अवशेष दिसून आले. घटनास्थळी सापडलेल्या मृताच्या कपड्यांवरून त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक ओळख पटवली. त्यानंतर वैज्ञानिक तपासासाठी मिळालेल्या अवशेषांचे DNA नमुने संकलित करण्यात आले आणि त्या तपासणीमधून मृत व्यक्तीची ओळख अधिक स्पष्ट झाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येत वापरलेला दगड देखील जप्त केल्याचं कळतंय. दुसऱ्या बाजूला तब्बल 2 महिन्यांनी हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यानंतर मयत रामकिशन गोलेवार यांच्या नातेवाईकांना धक्काच बसला. त्यांचे भाऊ हणमंत गोलेवार यांनी या घटनेसंदर्भात मरखेल पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात सविस्तर फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरोधात BNS अर्थात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 103, कलम 238 आणि कलम 3 उपकलम 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाच उद्देशासाठी कट रचून हत्या करणं, केलेल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणं तसंच तपासादरम्यान खोटी माहिती देणं असे आरोप देवशाला, रामकिशन गोलेवार आणि सुभाष व्यंकण्णा यत्तरवाड याच्यावर ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीला आमदापूर गावातून तर प्रियकराला मुंबईमधून अटक केली आहे. तर मंडळी, मरखेल पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचा 2 महिन्यांनी का होईना पण यशस्वी उलगडा केल्यामुळे त्यांचं आता सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास पार पडला असून यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, मरखेल पोलिसांचं सर्व पथक तसंच सायबर सेलचे अधिकारी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बाकी देगलूर तालुक्यात झालेल्या या दृश्यम हत्याकांडाची सध्या जोरदार चर्चा असून 40 वर्षीय पत्नीनं 45 वर्षीय प्रियकरासाठी आपल्या 55 वर्षाच्या पतीचा भयंकर पद्धतीनं काटा काढल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.